नमस्कार. आज 28 सप्टेंबर 2024. शेतकऱ्यांसाठी आज संध्याकाळच्या ठळक व महत्त्वाच्या बातम्या. लाडक्या बहिणीला ₹1,500 व मोफत गॅस सिलेंडर कधी मिळणार? महिलांना नेहमीप्रमाणे आधी रक्कम देऊन खरेदी करावा लागेल गॅस सिलेंडर. लाडक्या बहिणीला मिळणार महिन्याला ₹1,500. शेतकऱ्यांना सोयाबीन काढणी मळणी करताना काळजी घ्या, पल्लवी चिंचवडे यांनी दिला सल्ला. सिंचनापेक्षा पाणीपुरवठा योजनांनाच प्राधान्य, अंबाजोगाईचा पाणी प्रश्न सुटला. उभारणीपासून 44 वर्षात 16 वेळा भरले मांजरा धरण, 72 गावांचीही तहान भागवणार. पावसाने कापूस सोयाबीन वाया जाण्याच्या मार्गावर, पंचनामे न करता अनुदान देण्याची मागणी. महावितरणची तांत्रिक अडचण संपणार तरी कधी साहेब, ग्राहक वैतागले. वसमत शहरात विजेची परिस्थिती सुधारेना. विमा कंपनी उठली शेतकऱ्यांच्या जीवावर, तक्रार करूनही सर्व्हे होईना. काही दिवसात शेतकरी करणार आंदोलन. मुगाने गाठला 13,000चा पल्ला, सोयाबीनची दरकोंडी कायम. सोने 75,000, चांदी 89,000वर. गुंतवणुकीसाठी योग्य वेळ आहे का? जिल्ह्यात वर्षभर सोने खरेदीला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता. मंठा तालुक्यात सोयाबीनचे 80% नुकसान, सोंगणीची कामे खोळंबली. परतीच्या पावसाची शेतकऱ्यांना धास्ती, गेल्या वर्षीच्या तुलनेत मजुरीचे दरही वाढले. दसरा दिवाळी तोंडावर, रेल्वेचे तिकीट विसरा, ऑक्टोबर फुल. फर्स्ट, सेकंड, थर्ड एसी आणि स्लीपर क्लासचे तिकीट बुकिंग पूर्ण. 2 एकर पेरूच्या बागेतून शेतकऱ्यांची लाखोची कमाई, पेरूने केले शेतकऱ्याला लखपती, आंतरपिकातूनही मिळतोय नफा. कोल्हापुरात परतीच्या पावसाचा फटका, पिकांचे नुकसान, 11 धरण क्षेत्रात हजेरी. गगनबावड्यात सर्वाधिक 18.4 मिलीमीटर पावसाची नोंद. मांजरा धरणावर 4 अभियंत्या 24 तास पहारा, 91% धरण भरले, दरवाजे उघडले. सोलापुरात प्रथमच आढळली पाऊण फुटाची गोगलगाय, नागरिकांना कुतूहल, झाडामोडून आल्याचा अंदाज. कापूस खरेदी केंद्राची संख्या अपुरी, आपेक्ष सरकारतर्फे 1 ऑक्टोबरपासून 110 केंद्रे सुरू करणार. आता OTP शिवाय सिलेंडर मिळणार नाही, मोबाईल नंबर अपडेट करणे आवश्यक, बुक करणारा घरी नसल्यास पंचायत. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 37 कोटी रुपयांचा निधी मंजूर, नवराष्ट्राच्या वृत्ताची दाखल, पालकमंत्र्यांकडून पुरावा. तर ह्या होत्या आज संध्याकाळच्या शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या आणि ठळक बातम्या. अशाच बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.